नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 7 जुलैपासून 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू होत आहे. सूर्यग्रह प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात, तर केतू ग्रह दर 1.5 वर्षांनी संक्रमण करतात. नुकतंच या दोन्ही ग्रहांनी नक्षत्र परिवर्तन केले. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य आणि क्रूर ग्रह यांनी एकाच दिवशी नक्षत्र परिवर्तन केलं आहे. हा दुर्लभ योग अनेक वर्षांनंतर जुळून आला आहे. यामुळे अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. तर या कोणत्या राशी आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 6 जुलै 2025 रोजी सूर्यग्रहाने नक्षत्र परिवर्तन करून पुनर्वसू नक्षत्रात संक्रमण केलं आहे. पुनर्वसू नक्षत्राच्या स्वामींना गुरु मानतात. तर केतू ग्रह नक्षत्र परिवर्तन करून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे 7 जुलैपासून या 3 राशींना चांगला लाभ होणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूया. मेष रास. सूर्य-केतू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकतं. या काळात समाजातून तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल. तसेच उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन जॉबची ऑफरसुद्धा मिळू शकते. दुसरी रास आहे ती म्हणजे कुंभ. कुंभ राशीसाठी सूर्य-केतू ग्रहाचं संक्रमण सकारात्मक लाभ घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. तसेच आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह. सिंह राशीसाठी सूर्य-केतू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन भाग्यशाली ठरणार आहे. या राशींच्या लोकांना करिअरमध्ये चांगली प्रगती मिळेल. तसेच तुम्हाला धनलाभ देखील मिळू शकतो. या काळात तुमचा प्रवासाला जाण्याचा योग देखील जुळून येणार आहे. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तर अशा या 3 राशी आहेत ज्यांचं 7 जुलैपासून भाग्य उजळणार आहे आणि आर्थिक प्रगती देखील होणार आहे आणि नवीन संधी मिळणार आहे.